आणि राज्यावर अल निनोचं सावट आणखी गहिरं होत असून अमरावती विभागातील जलाशयांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे। ऑगस्टच्या 23 तारखेपर्यंत अमरावती विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त 57.92% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच काळामध्ये या मोठ्या प्रकल्पांमध्ये 85.46% इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता। म्हणजेच यंदा पाणीसाठ्यामध्ये जवळपास 27% घट झाली आहे। पावसाळा सुरू होऊन मागील 2 महिने उलटले असले तरी मात्र पश्चिम विदर्भाला अजूनही दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे। पश्चिम विदर्भात एकूण 9 मोठे प्रकल्प आहे आणि या 9 मोठ्या प्रकल्पामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर केवळ आणि केवळ 57% जलसाठा सध्या शिल्लक आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर मागील वर्षी 85.46% जलसाठा या प्रकल्पांमध्ये होता। यावर्षी मात्र तो जलसाठा फारच तुरळक आहे। 57.92% जलसाठा सध्या या मोठ्या प्रकल्पांमध्ये आहेत। सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारं ऊर्ध्ववर्धा प्रकल्पाचं धरण जे आहे त्यामध्ये सध्या 56.74% जलसाठा आहे, जो गेल्या वर्षी 85.46% होता। यासोबतच जर बघितलं तर बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांमधील पाण्याची पातळी जी आहे प्रकल्पातील ही देखील खालावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि पुढच्या काही दिवसात जर दमदार पावसाची हजेरी लागली नाही तर मात्र उद्योगांवर असेल, शेतीवर असेल आणि पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्या या देखील जाणवायला सुरुवात होईल। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।